जय श्रीराम। ही स्वतंत्र चित्रफेत म्हणजे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की मला कमेंट्स येतात किंवा काही लोक पर्सनली फोन करून बोलतात। त्यावेळेस ते म्हणतात की दादा आम्ही तुम्हाला खूप मानतो, तुम्ही खूप भारी बोलता, अ, आम्ही तुम्हाला जीवापाड जाणतो मानतो। तर मला एक खूप नम्रतेने तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्यासारखे श्रोते असतात त्याच वेळेस आमच्यासारख्या वक्त्यांचा गौरव होत असतो। आणि माझा उद्देश एकच आहे, रोजचं जीवन खरं जगताना फक्त स्क्रीन लाईफवरती नाही, तर खरं जगताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज त्यांच्या स्वप्नातलं राष्ट्र पूर्ण कसं होईल, सगळ्या हिंदूंचं संघटन होऊन सगळ्या जातींचा एकत्र समावेश कसा होईल याच्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो। आणि अजून एक स्वतंत्र कार्य सांगायचं झालं तर माझ्या जीवनामध्ये मी शिवचरित्रांची निर्मिती केलेली आहे। सगळी पुस्तकं माझी ₹100च्या आत आहेत, जेणेकरून ते प्रत्येकाला आपल्या खिशाला परवडावेत, तरुणांनी ते वाचावेत। वाचायचा कंटाळा असेल तर त्याच्यामध्ये खूप महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या चांगल्या चांगल्या चित्रकारांनी काम केलेलं आहे, त्या चित्रांच्या आधारे तुम्ही इतिहास समजून घेऊ शकता। याच पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये आणि काही काळ परदेशात सुद्धा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा सांगत इतिहास मी भ्रमण केलेलं आहे। 3 वेळा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात शिवचरित्र सांगितलेलं आहे। तर हे जे पुस्तक आहेत की शंभूराजे धर्मवीर नसते तर, शिवकल्याण राजा, योगेश्वर आणि युगप्रवर्तक, विराग्रणी हिंदू, फाडिला देवद्रोही या 5 ग्रंथांची आपण निर्मिती केलेली आहे। त्याच पद्धतीने हिंदवी स्वराज्य व्रतधारणा 12 ज्योतिर्लिंगांचं एकत्रीकरण करून मध्यभागी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी आपण प्रस्थापित केलेली आहे। आणि त्याच्या माध्यमातून आपण तरुणांना शिवमंदिरामध्ये एकत्र करतो, तिथे शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाचा, शिवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीची सांगड घालवून देतो। असं आपलं अनंत काळ चालू राहणारं देशकार्य आहे। त्याच पद्धतीने आपल्या धर्मग्रंथांचं वाचन, आपल्या हिंदू संस्कृतीतल्या पवित्र ग्रंथांचं वाचन, रामायण महाभारताचा प्रसार प्रचार, कारण ते ग्रंथ म्हणजे आपल्या भारत मातेचे नेत्र आहेत आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारले, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी अंगीकारले। तर त्यातली नक्की माहिती, त्यातली सत्यता, त्यातला इतिहास कसा लोकांपर्यंत पोहोचल आणि अभ्यासपूर्व इतिहास कसा पोहोचल, हेच माझं कार्य असतं। आणि ह्या कार्याला अनुमती देण्यासाठी, या कार्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी तुमच्यासारखे देवस्वरूपी श्रोते आम्हाला लाभतात, म्हणून आमच्यासारख्या वक्त्यांचा उद्धार होतो। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, म्हणून तुम्ही सगळे देवस्वरूपी आम्हाला आहात। पण आम्ही जे कार्य करतोय, आम्ही जिथे जिथे जातो, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं कार्य आम्ही मानधनात तुलत नाही। आम्ही शिवाजी महाराजांकरता गावोगावी, खेड्याखेड्यात जाऊन शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतोय। जर तुम्हाला शक्य असेल तर बोलवा, ज्या ज्या कार्यामध्ये तुम्हाला मला हातभार लावता येईल तो हातभार कृपया करून लावा। तुम्हाला ग्रंथ घेता येत असतील तर ग्रंथ घ्या आणि सातत्याने आम्ही मरायच्या शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे दास म्हणून या देशात काम करत आहोत। आमची तीच ओळख आहे। जय श्रीराम।